नमस्कार मंडळी, मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ ताईंनो. आजचा दिवस अगदी घरच्या नेहमीच्या कामापासूनच सुरू झाला होता. आज किचनची थोडीशी म्हणलं साफसफाई करून घ्यायची ठरवली होती. मी सकाळपासून सगळं किचनचं सामान वगैरे बाहेर काढू लागले. होईल तसं जसं जमन तसं काढलं होतं. स्वयंपाक वगैरे पहिले बनवून घेतला, बाकीचे रोजची कामं आवरून घेतली. त्यानंतर म्हटलं चला आता किचन आवरा घेऊ. यशस्वीला झोपी घालावं म्हटलं, पण ती काय झोपली नाही. म्हटलं जाऊ द्या, आता ती झोपत नाही तर आपलं काम तरी आपण सुरू करून घेऊया. त्यामुळं मग मी लागले माझ्या कामासाठी. तर तिचं इथं मध्ये मध्ये चालू होतं, पण मी काय इथं नाही दिसत तुम्हाला. इथं सेट नव्हता केला एवढा खाली कॅमेरा, त्याच्यामुळे नाही दिसणार ती तुम्हाला. पण चालू होतं. आणि किराणा पण आणला होता थोडाफार, मी ते पण भरून ठेवायचं होतं. म्हणलं त्यासाठी अगोदर पहिले सामान काढून साफसफाई करून घ्यावी आणि नंतर किराणा भरा, म्हणजे व्यवस्थित आणि बरोबर काम होतं. त्यामुळे मग तसं केलं मी. तर त्यासाठी आता मी इथं सगळी मान्य मला रिकामी करून घ्यायची होती. आधी मला वाटतं 2 महिने झाली मी आता उन्हाळा होता तेव्हा साफसफाई केली, तेव्हा ही मान्य पूर्ण घासून काढली होती. पण मी कसं करत असते, जेव्हा वातावरण चांगलं असेल ना, ऊन वगैरे चांगलं, तेव्हाच मान्य घासते. नाही तर मग नाही घासत. असं अधूनमधून पुसून वगैरे घेते. असं नेहमी नेहमी नाही, पण 8-15 दिवसातून पुसून घेते. आणि मग एखाद्या दिवशी पूर्ण सामान काढून पण घेते. कधी कधी वरतूनच घेते, जसं जमन तसं करते. आता हे सगळं सामान काढत होते आणि पाठीमागं माझी छोटी म्हणजे दिसत होती तुम्हाला, मी ज्या हातात देत होती तेव्हा ती तिथे बसलेली यशस्वी होती. तिच्या मी हातात देत होती थोडं थोडं सामान, म्हणजे जे की छोटे छोटे ताट वाटी प्लेट काय जे असेल ते घेत होती. ती जेवढं जमन पण तेवढं ती घेत होती, तेवढं ती मला घेऊ लागली. एवढी छोटीशी मुलगी पण एवढी मदत करते ना खरंच. तर आणि त्यामुळं मग माझं पण एक सोपं काम झालं होतं, म्हणजे मला वाकायचं काम पडत होतं. आता मग मिक्सर पण माझं बऱ्यापैकी घाण झालं, ते पण मला घासून घ्यायचं. म्हटलं एकदा काम निघालं ना की कामात काम होऊन जातात. त्यासाठी मी ते पण नव्हतं घासलं, बाकी ठेवलं होतं. ते सगळं मी रिकामं करून घेतलं. भरण्या वगैरे पण बऱ्यापैकी मी आता ठेवून दिल्यात, लागत नाहीत म्हणून. आणि छोटं मोठं जेवढं सामान आहे ना, जे आपल्याला सारखं सारखं किराणा लागत नाही, तर ते पण मी काय केलं की आता एका मोठ्या ड्रममध्येच ठेवून द्यायचं ठरवलं. बघू आता काय काय ठरतं, काय काय नियोजन होतं त्याची. मी 1-2 कप्प्यावरती पुष्टी टाकली होती, काय पूर्ण चिकट चिकट झाली होती. कारण किचनमध्ये ना आपण फोडणी वगैरे देतो ना, तर बाहेर जाते हवेनं फोडणी वगैरे, तेल वगैरे उडलेलं पण थोडंफार किचनमध्ये जातं. त्यामुळं मग ही घाण होते. आणि सारखं लक्ष दिलं तर ठीक आहे ना, आपल्या बायकाला कसं आहे, सारखं असं लक्ष देत बसावं लागतं घरामध्ये. नाहीतर मग नाही लक्ष दिलं की खूप घाण होते. आता इथं म्हटलं चला आता झाडझटक पण करून घ्यायची होती सगळी. मग मांडणी सरकून घेतली पूर्ण रिकामी करून, त्याच्यावरले पुष्टे पण काढून घेतले. आता मला ते पुसून आणि थोडंसं फॅनच्या हवेला सुकावं लागेल, कारण ऊन तर नाही आहे बाहेर. त्यामुळं तर बघू आता काय काय ठरतं, जेवढं होईल तेवढं करते. पूर्ण मांडणी सरकून घेतली आणि म्हणतात आता झाडून एकदा घेऊन तर थोडं थोडं आहे ना, असं जवळून पाहिल्याच्या नंतर दिसत होतं जिथं जिथं मांडणीचे कप्पे आहेत ना, हवा लागत नाही किंवा मग आपण झाडून किंवा पुसून घेऊ शकत नाही रोज रोज ना, तर तिथं ना पूर्ण असं काळं काळं पडल्यासारखं झालं होतं पूर्ण. म्हणून म्हटलं चला आता हे पुसूनच घ्यावं. सगळं पुसून घेतलं, झाडून घेतलं. जाळे वगैरे बारीक बारीक दिसतात. आता तुम्हाला एवढं जवळून मी नाही दाखवलं ना, तर दिसतं ते थोडी थोडी ती पण झाडून घेतली. आणि त्यानंतर म्हटलं आता चला मांडणी पण पुसून घ्यायची, ती इथंच पुसणार. ते आता ही घासायला काय सोपी होती, वाळायला पण काय लवकर वाळली असती. पण कसं आहे ना, आता गॅलरीमध्ये पण कपडे वाळत नाहीत म्हणून दिवसभर बाहेरच टाकावं लागतात. आणि कपडे बाहेर असले की आतमध्ये हवा लागत नाही. त्यामुळं मग म्हटलं जाऊ त्याचा का घासायला हे नको आहे, कारण की आता हे पावसाळा दिवस आहे, वाळण्याचं काही शक्यता नाही. त्यामुळे म्हटलं नकोच, आपण पुसून फॅनच्या हवेत थोडा वेळ ठेवलं तर ती लगेच सुकून जाईल घासण्यापेक्षा. म्हणून मग आता मी पुसूनच घ्यायचं ठरवलं. मग आता इथं पूर्ण पुसून घ्यावं म्हटलं. आणि आता तुम्ही म्हणता हे काय, ते मी काय करत असेल जेव्हा पण असे कपडे वगैरे आहेत ना घरातल्याचे की आपण वापरत नाहीत किंवा टाकून द्यायचे, तेव्हा असं थोडंफार क्लीन करून टाकून देत असते. असं रिकामं टाकून देण्यापेक्षा थोडंफार वापरून टाकून दिलं तर काही आपल्याला पण म्हणजे बरं पडतं. म्हणून मी तसं करत असते. साफसफाईचे पण कपडे आहेत, म्हटलं तर चला हे टाकूनच द्यायचं. तर असं पण हे किचनचं जी मान्य नाही चिकट झाली होती, त्यामुळे म्हटलं हे पुसून टाकून द्यावं. आणि तिथं बघा मी जे करत होते का, आता तर तुम्हाला दिसलं असं माझ्या व्हिडिओमध्ये कुठंच कॉक्रोच नाही आहे, बिलकुल पण घरात नाही. पण जेव्हा होते का तेव्हाच त्याची थोडी थोडी घाण झाली होती. ती म्हटलं थोडीशी मान्य अशी आपटून बघितल्यात, बऱ्यापैकी घाण निघाली. ती पण साफ करून घेतली. त्यानंतर मी मान्यला खालून आहे ना असे छोटे छोटे प्लास्टिकचे त्याला पहिलेच आले होते, ते काय म्हणता येईल मला, काय स्टँड म्हणा किंवा काहीतरी त्याला पहिलंच आलं होतं, पण ती माझी चिन्नी निघाली होती. ती पूर्ण लावून टाकली, कारण पुन्हा याच्यामध्ये ना घाण वगैरे होऊ नये म्हणून. आता बघा आता मान्य तर सगळी साफ करून घेतली. तर इथं मला लावायची होती भांडे. याला ना पहिले हे पुष्टे आहेत ना, ते पूर्ण आधी साफ करून घेतले, फॅनच्या हवेला वळवले आणि म्हटलं आता लावून घेऊया. आणि असं सामान दिसत नाही, पण जेव्हा असं काढतो ना तेव्हा थोडं थोडं करून बऱ्यापैकी सामान निघतं. मग कळतं की आपल्या घरामध्ये किती सामान आहे काय. तर त्यासाठी म्हटलं तर चला थोडं थोडं करून आता काढलं तर होतं. ही तर काय झोपली नव्हती, म्हटलं आता लावून बी टाकावं. ती झोपण तेव्हा झोपण, पण आपलं काम किती वेळ थांबवणार. लहान मुलाच्या मनावर असतं, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण आपलं करून घेऊया. म्हणून मी आता चालू होतं माझं करणं. तर आता मी इथं लावून घेत होती सामान, त्यासाठी आधी पुष्टी सगळे साफ करून घेतले होते. तर हे लावून घेतले. आता एक एक काही भांडे घासून ठेवलेले बाहेरचे आहेत आपले रोजचे, आणि काही आहेत बाकीचे ते पण लावून घ्यायचे. तर ते थोडं थोडं करून भांडे लावून घेतले. काही डबे आहेत ना, तर ते मी घासणार नाही. तर उन्हाळ्यात घासले होते, आता काय घासायला काही नाही, घासून घेऊ शकते. 4-5 डबे मी ठेवले जातात स्टीलचे वरती. पण झाले कसं आहे ना की उन्हामुळे वाळत नाही. मग आपण ते किती दिवस ठेवणार, 2 दिवस ठेवणार वाळायला, त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या.
तेवढे लावून घेतले आणि बाकीचे थोडेफार भांडे वगैरे आहेत ते सकाळच्या बाकीचे नाश्त्याचे ते ठेवले. तर पण म्हटलं आता हे पहिलं मला मिक्सर क्लीन करून घ्यायचं होतं. तर मी ना वल्ली म्हणजे घासणी ना पूर्ण वल्ली वगैरे नाही केलेली, थोडंसं एका कोपऱ्याला साईडला वल्लं केलं होतं. आणि ही कंपनीची घासणी स्कॉच ब्राईटची, तर त्यामुळे ना पूर्ण क्लीन होतं. भांडे पण नाही यानं एकदम स्वच्छ आणि क्लीन होतात त्यामुळं. तर मग मी म्हटलं चला आता यानंच क्लीन करून घेऊया. ना तर उभं राहून पण सारखे पाय येतात ना, आता म्हटलं जाऊ द्या पद्धतशीर बसून इथं घासून घेऊया म्हणून. आता मी गॅलरीत मस्त अशी बसली होती, थोडंसं ऊन पडलं होतं तर म्हटलं चला सुकून जाईन हे पण म्हणून. आणि चिकट होतं, आपण सारखंच मिक्सर वापरतो ना, चिकट हात तेलकट हात लागतात मग त्यामुळे अशी घाण होती. पांढऱ्या कलरला ना कोणतंच जमत नाही, थोडा जरी घाण हात लागला की लगेच दुसून येतो. तर तसंच झालं होतं माझं बी काही मिक्सरचं. आणि एखाद्या दिवस कसं होतं, आता पावसाळा दिवस आहे, पाण्यात थेंब पडला किंवा काही वाटण वगैरे पडलं की लगेच बुरशी येते, मग त्यांनी काळी टिपकी दिसतात त्यासाठी. आणि किचनमध्ये पण तसंच होतं. आता सध्या एखादा पाण्यात थेंब उडाला किंवा पडला ना की लगेचच भिंतीला बुरशी आल्यासारखी दिसते. त्यामुळे म्हटलं आता घेऊन साफसफाई करून, त्यामुळेच मी काढलं होतं हे सगळं. आणि मला किराणा पण भरून ठेवायचा होता, म्हटलं दोन्ही पण कामं एकत्रच होऊन जातील आता. मग आता ती झोपली होती तोपर्यंत म्हटलं चला आता काढून घेऊया. पूर्ण पुसून घेतलं मी, बरेच दिवस झालं पुसलं नव्हतं. पण हे आतमधलं थोडं निघायला परेशान करतं, पण चमच्याने वगैरे काढलं ना तर निघून जातं सगळं. त्यामुळे म्हटलं चला आता मिक्सरचं काढून घ्यायचं होतं. आणि ते झालं की लगेचच मग मिक्सर लावून ठेवायचं होतं जागेवर. आणि पहिलं कसं होतं, किचन ओटा मोठा होता तर किचनवरतीच ठेवायची मी, पण आता खाली ठेवते. पण कसं खाली पण ठेवलं तर भीती आहे, कारण चुकून आपल्या चिंजारी वरतून बटन चालू राहिलं आणि खालचं बटन बंद केलं तर मुलाचं कसं असतं, लहान जे आपण करतो ते बघून शिकतात. त्यामुळं ती पण भीती आहे खूप. आता त्यामुळं खालीच ठेवते सध्या तर, पण जपून करावं लागतं, कारण बटन वगैरे नेहमीच लक्ष करून बंद करावं लागतं वरचं. त्यासाठी मग आता तिथंच ठेवते खाली. पण आता जाऊ दे चालते, आता जसं असेल तसं ॲडजस्ट करावं लागतं, कारण वर किचन ओटा छोटा आहे, मिक्सर कुठे ठेवणार, जागाच नाही ठेवता येत नाही. आणि ते ठेवल्याच्या नंतर जर मिक्सर वगैरे ठेवलं तर मग स्वयंपाक वगैरे बनवायला अडचण. त्यापेक्षा म्हटलं जसं असेल तसं ते करून घ्यायचं होतं. म्हणून मग आता हे क्लीन केलं. कसं आहे ना, आपण रोजच किचनमध्ये काम करतो, पण आपल्याकडनं ना रोजच तेवढे भांडे काढून बाहेर सगळं व्यवस्थित साफसफाई करून घेणं होत नाही, किंवा डबे असतील तर ते पण करून घेणं होत नाही, किंवा काही वस्तू असेल जे रोज वापरतात पण आठवड्यातून एखाद्या वेळेस त्या पण सगळ्या क्लीन करून होत नाहीत. मग त्यावेळेस ना मग असं एखाद्या 15 दिवसातून म्हणा, किंवा ज्याला होईन ते 8 दिवसातून पण जसं जमन तसं केलं ना तर बरं पडतं, सारखं करत राहिलं तर. त्यामुळं मग मी असं करत असते कधीतरी. म्हणून मग मी असं सगळं सामान बाहेरच काढलं. तर म्हटलं जाऊ दे, जेवढं होईल तेवढं तर लावून टाकता येईल व्यवस्थित सगळं, आणि जे राहीन ते नंतर बी लावता येते. ती झोपली तोपर्यंत. आता तिथं मिक्सर सगळं क्लीन करून घेत होतं बघा, आता की स्वच्छ झाले. एवढं काही मी म्हणजे मला दाखवता नाही आलं कॅमेऱ्यामध्ये. एकदम म्हणजे गॅलरीमधनं बाहेर यायला छोटी वाटेन तिथं मी कॅमेरा सेट केला होता. त्यामुळे आता इथं रूममध्ये तर भरपूर पसारा पडला होता. ती यशस्वी झोपली होती आणि म्हटलं जातं ते रूममधलं पण आवरायचं होतं मला. तर म्हटलं एक करून थोडं करून आवरून घ्यावं. तर आता माझ्या लक्षातच नाही आलं बघा. आता इथं मी आता जेव्हा व्हॉइसवर देते ना तेव्हा कळालं की म्हणजे मी ना साईडला करून ठेवला होता कॅमेरा, आणि म्हणजे काहीच दाखवता नाही आलं मला. आणि त्यानंतर म्हटलं चला आता इथं लावून घ्यायचं होतं, ते म्हणजे आता सामान भराभरी करून घ्यायची होती. मिक्सर वगैरे सगळं क्लीन झालं होतं, जेवढे सुकलेले भांडे तेवढे लावून घेतले होते. आता खालचे 2 मांडणीचे कप्पे आहेत ना, त्याच्यामध्ये मी पेपर वगैरे सध्या काही टाकणार नाही, कारण एखाद्या वेळेस जर थोडंसं ओलं भांडं असेल तर लगेचच मच्छर वगैरे किंवा मग चिलटं वगैरे होतं. त्यामुळे म्हटलं आता पावसाळ्यात तेवढं तर खाली टाकूच नाही, लागन तेव्हा गरज पडेल तेव्हा बघू म्हटलं, चांगलं उन्हाळा किंवा हिवाळ्यात. त्यापेक्षा आता सध्या तर नाही टाकणार. त्यामुळं डाळ वगैरे होती म्हटलं चला ती पण आता मला सगळी स्वच्छ करून घ्यायची होती. कसं होतं ना, आपण रोज नेहमी घाई गडबडीमध्ये कधी टाकतो हे करतो, त्यामुळे म्हटलं आता इथं सगळी चाळून घ्यायची होती मला. पूर्ण डाळ तुरीची भरपूर अशी डाळ होती माझ्याकडं, ती सगळीच चाळून घेणार होते. मग रोज काय असं थोडं घेऊन करण्यापेक्षा एकत्र असे करून ठेवले तर आपले पण कामं एक करून सोपे होतात. आणि तांदूळ पण होते थोडेसे, ते पण मला क्लीन करून घ्यायचे होते. राशनचे पण होते आणि थोडेसे इंद्रायणी ते पण घरी आणून ठेवलेले. सध्या जास्त काय आम्ही ते खात नाहीत, पण कधी खातो आम्ही दोघीजण, त्यामुळं बऱ्यापैकी ते पण आहेत घरात, ते पण साफ करायचे होते. एखादा खडा वगैरे निघतो ते सगळं मग मी लगेच साफसफाई करून घेतली. ही डाळीची तांदळाची सगळी. आणि कसं आहे ना, आपण इकडं म्हणजे राहतो ना पुण्यात, इथं थंड वातावरण जास्त असतं, त्याच्यामुळे ना लवकर कीड वगैरे होतो डाळीला किंवा जाळं पडतं. त्यामुळं मग असं सारखं लक्ष द्यावं लागतं. तांदूळ साफ करून घेतले, डाळ साफ करून घेतली, आणि त्यानंतर म्हटलं चला किराणा भरावा. किराणाची गोष्ट म्हणलं ना, आता वरच्यावर प्रत्येक वेळेस किराणा नाही गेलं ना, प्रत्येक वेळेस रेट वाढत चालले आहेत. पण चला आता वाढले तरी खावं लागतं. फक्त एवढं आहे की आपण थोडाफार फरक करतो, की म्हणजे ते 2 लाखाचे 1 ते 1.5 प्रमाणात असं खातो. पण काय करणार, सगळं मी किराणा आणलं होते, मला पूर्ण किराणा भरायचा होता. तर म्हटलं भरून घेऊया. पण बघतो ते तर किती किराणा आला आणि किती पैसे गेले. किराणा बघायला गेलं तर थोडाच दिसतो बरं का, एका पिशवीत सहज किराणा मावतो, पण त्याला तर पैसे जर बघायला गेले ना 2,500 3,500 हजार एवढे लागतं जवळपास. आणि भरपूर अशी महागाई झाली. तिथं तर बघून घेतलंच होतं, पण काय होतं ना, आपण अंदाजे घेतो डिमांडमध्ये. एवढं आहे की 1 किलोला कधी जास्त भरतं कधी कमी भरतं ना, आपण प्रत्येकच परफेक्ट माप करून घेत नाही. थोडंफार जास्त भरलं किंवा कमी भरलं तर घेतो तेवढं. असं प्रत्येक गोष्ट 1 किलोच्या मापाने असं वगैरे घेत नाहीत. त्यामुळं
तिथं पण काय होतं की किराणा जिथं आपण किलोभर घ्यायची तर अर्धा किलो भरलं किंवा 3 पाव किलो भरलं तरी पण आपण घेतो, आणि कधी कधी जास्त पण भरतं तरी म्हणतं चला लागतं घरात. अशा पद्धतीने मग किराणाचे रेट पण होतो. आणि असं कधीतरी म्हणून म्हटलं चला एखाद्या वेळेस भूक लागली किंवा मध्ये तर, किंवा यशूच्या पप्पाला पण आवडतं म्हणून म्हटलं तर थोडंसं कधी खायला म्हणून क्रीम रोलचं पण पॅकेट आणला होता, ते पण